मंडळी, या महाराष्ट्राला 100 तुकाराम मुंडेंची गरज आहे. कारण गेल्या काही दिवसात त्यांनी महाराष्ट्रभर जो कारवाईचा धडाका लावलाय, त्यामुळे एक प्रामाणिक अधिकारी काय करू शकतो हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलंय. लहान मुलांच्या दुधात विष कालवून स्वतःची घरं भरणारे नराधम आज भेसळयुक्त दुधाचे टँकर रस्त्यावर सोडून ते पळू लागले. ज्यांनी अनेक वर्ष केमिकलयुक्त दूध विकून कोट्यवधींची माया जमा केली, समांतर व्यवस्था उभी करून शेतकऱ्यांच्या कष्टावर नांगर फिरवला, त्या माफियांना आता पळता भुई थोडी झाली आहे. आज शेतकऱ्यांच्या घामाला 4 पैसे आणि सामान्य नागरिकांना चांगलं दूध मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जे दुधाच्या बाबतीत तेच गुटख्याच्या बाबतीत होत आहे. महाराष्ट्रात फक्त कागदावर गुटखा बंदी होती, पण राज्यातली अशी एक टपरी दाखवा जिथं छुपा गुटखा मिळत नव्हता. हप्तेखोरी आणि भ्रष्टाचाराच्या बळावर एक अवाढव्य काळी यंत्रणा इथं समांतरपणे चालत होती. पण तुकाराम मुंडेंनी हप्त्यांवर नाही तर थेट त्या माफियांच्या अड्ड्यांवरती हल्ला चढवला आणि आज बेकायदेशीर गुटख्याच्या टपऱ्यांना अक्षरशः टाळं लागताना दिसतंय. हे केवळ एका नावाच्या दहशतीने. पण खरं सांगू, आजकाल गल्ली बोळातल्या गुंडा पुंडांचं, भाईदादांचं उदात्तीकरण करण्याचा काळ आहे. पण अशा काळातही कोणत्याही सत्तेच्या समोर, पैशाच्या समोर न झुकता ताठ कण्यानं झुकेगा नाही साला असं म्हणत सत्यासाठी उभं राहिला वाघाचं काळीज लागतं. वाघाचं अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA वर्षानुवर्ष कुंभकर्णी झोपेत असलेला विभाग. वर्षातून एकदा दिवाळीच्या तोंडावर 4-2 कारवाया करायच्या आणि आपण जिवंत असल्याचा आभास निर्माण करायचा. एवढंच काम गेल्या काही वर्षामध्ये या FDAच्या माध्यमातून होताना दिसलं. पण जेव्हापासून तुकाराम मुंडेंनी FDAची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे, अख्ख्या महाराष्ट्रातले माफिया आज थरथर कापायला लागले. सिनेमाच्या त्या 2.5 तासांच्या रुपेरी पडद्यावर अन्यायाचा बिमोड करणारा नायक आपल्या सगळ्यांना आवडतो. आपण टाळ्या पिटतो, शिट्ट्या वाजवतो, पण जेव्हा तुम्ही वास्तवतेच्या त्या विखारी जगात पाऊल ठेवताना तिथं नायक बनणं सोपं नसतं. कारण इथं प्रत्येक दिवस नवी लढाई आहे, प्रत्येक निर्णयाच्या मागे एक नवा दबाव आहे, प्रत्येक कारवाईच्या मागे धमक्या आहेत आणि प्रत्येक प्रामाणिक पावलाच्या मागे बदलीचं भूत सुद्धा उभा आहे. तिथं खऱ्या आयुष्यातला नायक बनणं म्हणजे निखाऱ्यावरून अनवाणी पायानं चालण्यासारखं आहे. तुकाराम मुंडे नावाचा माणूस गेले अनेक वर्ष अशा पद्धतीनं चालतोय. त्याची किंमत मोजतोय. 25 बदल्या ही त्यांच्या प्रामाणिकपणाची पोचपावती म्हणायची का? कधी राजकीय रोष, कधी अंतर्गत कारस्थान, तर कधी थेट डिमोशन. पण पद कुठलंही असू द्या, बदली कुठेही असू द्या, या माणसाचा कणा कधी वाकला नाही आणि प्रामाणिकतेचा मार्ग कधी सुटला नाही. त्यांच्या अजेंड्यावर फक्त आणि फक्त इथल्या सामान्य माणसाचं हित राहिलं. त्यामुळे तुकाराम मुंडे हे केवळ एक अधिकारी नाही आहेत, ते या देशातल्या मरत चाललेल्या सामान्य माणसाचा प्रामाणिकपणावरचा विश्वास आहे. आणि सुदैवानं या व्यवस्थेत आजही असे अनेक अधिकारी लपलेले आहेत ज्यांनी आपलं इमान अजून विकलेलं नाहीये. ते विकत घेण्याची हिंमत इथं अजून कोणात होत नाहीये. म्हणूनच त्यांची प्रत्येक बदली जनतेच्या मनात संताप निर्माण करते आणि प्रत्येक नवीन नियुक्ती लाचखोरांच्या, काळ्या बाजार करणाऱ्या माफियांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण करते. त्यामुळेच वाटतं की या महाराष्ट्राला अजून 100 तुकाराम मुंडे मिळाले तर या महाराष्ट्राचं खरंच काय होईल? तुम्हाला काय वाटतं? नक्की कळवा. धन्यवाद.